पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा सेन्सॉर बोर्डानं पुन्हा एकदा अपमान केलाय। नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांनी सेन्सॉर बोर्डावर आरोप केलाय। कुटुंबियांना कार्यालयात बोलावून धमकावल्याचा आरोप करण्यात आला। तसंच कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा कुटुंबियांना केल्याचा आरोप आहे। तुम्ही मराठी दलित कधीपासून चित्रपट काढता असं उर्मटपणे विचारल्याचा आरोपही ढसाळ कुटुंबियांनी केलाय। आज आम्हाला अधिकाऱ्यांनी तिकडे बोलवलं सेन्सर बोर्डवर, पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती। त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ, मग तुम्ही कोण लागता त्यांचे। जर त्यांना माहित होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं, पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती। त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारलेच। परत त्यांचं हेही मत होतं की मी राजपूत आहे, मी राजस्थानला असतो आणि मी आता 2 दिवस झाले इथे आलो आणि त्यांना ह्या प्रकरणाची काहीही कल्पना नाहीये। म्हणजे एवढं महाराष्ट्रभर सगळं महाराष्ट्र पेटून उठलाय, पण त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नाही, असं कसं असू शकतं। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील यावरून संताप व्यक्त केलाय। पाहूया। NFDC नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा कोण आहे अधिकारी? मुजूर रवींद्र सिंग, कोण नामदेव ढसाळ? मराठी माणूस आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे आता जातीने माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे। हे आम्ही म्हटलं की लोकांना राग येतो आणि म्हणून कोरटकर आणि सोलापूरकर वाचतो आणि नामदेव ढसाळ फेकला जातो। आम्ही का सिनेमा काढतो? या बापाकडनं पैसे घेऊन काढत नाही, आम्ही आमच्या ताकदीवर काढतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।